हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण. श्रीकृष्ण पांडवांच्या भेटीला प्रभास तीर्थक्षेत्री. पांडव वनवासात असताना तीर्थयात्रा करत हिंडत होते. ते प्रभास तीर्थक्षेत्री पोहोचले. हे समजताच श्रीकृष्ण, बलराम, प्रद्युम्न, सांब, सात्यकी इत्यादी पांडवांना भेटण्यासाठी प्रभास तीर्थक्षेत्री गेले. त्यावेळी त्यांनी पाहिले की पांडव जमिनीवर झोपले आहेत. त्यांचे अंग धुळीने माखले आहे. द्रौपदी फार मोठी दुर्दशा भोगत आहे हे पाहून या सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या सर्वांनी पांडवांचा यथोचित सत्कार केला. पांडवांनीही त्या सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर सर्वजण युधिष्ठिरासभोवती बसले आणि त्यांनी युधिष्ठिराला कौरवांकडील वृत्त कथन केले. युधिष्ठिराने ते सर्व शांतपणे ऐकले आणि त्यानेही सर्वांना त्यांच्या वनवासी यात्रेचा वृत्तांत सांगितला. अर्जुन दिव्य अस्त्रे मिळवण्यासाठी इंद्रलोकी गेला आहे आणि आता बराच काळ लोटला तरी अजून तो परत आलेला नाही. यामुळे ते सर्व चिंतेत आहेत असेही युधिष्ठिराने त्यांना सांगितले. अर्जुन दिव्य अस्त्रे मिळवण्यासाठी गेला आहे हे वृत्त ऐकून त्या सर्वांना फार बरे वाटले. बलराम म्हणाला की धर्माने आचरण केले तरी ते प्राणीमात्रांच्या अभ्युदयाला कारणीभूत होत नाही. अधर्म पराजय देणारा नसतो. इकडे धर्माने वागणारे पांडव वनवास भोगत आहेत आणि तिकडे अधर्माने वर्तन करणारे कौरव राज्योपभोग घेत आहेत. यामुळे मानवामध्ये फार मोठा संभ्रम निर्माण होतो. त्यांचा धर्मावरील विश्वास नष्ट होतो. नेमके काय करावे ते सर्वसामान्य जनांना समजत नाही. भीष्म पितामह, गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर हे सर्व पांडवांना राज्यामधून परागंदा करून कसे काय स्वस्थ बसू शकतात की ते धृतराष्ट्राला योग्य सल्ला देतात आणि तो दृष्ट त्यांचे ऐकत नाही. कौरवांना त्यांच्या पापकृत्याची भीती कशी वाटत नाही. उद्या यमधर्माला हे काय उत्तर देणार याचा पोच यांना आहे की नाही. पांडव महापराक्रमी आहेत, शूर वीर आहेत, सत्यवचनी आहेत, धर्माचे पालन करणारे आहेत. त्यांनी इंद्रप्रस्थ नगरीमध्ये प्रजेला न्यायाचे राज्य दिले आहे. अशांनी वनवासी होऊन कंदमुळे खाऊन जगायचे हा काय न्याय आहे. सुख उपभोगण्यास योग्य असलेली ही साध्वी द्रौपदी येथे अरण्यात हाल अपेष्टा सोसत आहे हा काय धर्म आहे. तिकडे दुर्योधन विलास उपभोगत आहे. अशावेळी ही पृथ्वी दुभंगत का नाही. यावर सात्यकी बलरामाला शांत करत म्हणाला, आताची ही वेळ शोक करत बसण्याची नाही. श्रीकृष्णासह आपण सर्वजण कौरवांवर चढाई करू आणि कौरवांना ठार करू. धर्मनिष्ठ युधिष्ठिराने आपल्या बंधूसह येथे द्यूतात स्वीकारलेले व्रत पाळावे. तोपर्यंत अभिमन्यूने राज्य सांभाळावे. यावर श्रीकृष्णाने सात्यकीला दुजोरा दिला, परंतु यासाठी युधिष्ठिराची सहमती पाहिजे असे त्याने सांगितले. त्यावेळी युधिष्ठिराने सर्वांच्या पराक्रमाचे कौतुक केले, परंतु त्याने धर्म सोडायचे नाकारले. द्यूतात ज्या अटी मान्य केल्या आहेत त्यांचे पालन करून मगच जे काही करायचे ते करावे असा त्याने अभिप्राय दिला. त्याने सर्वांची भेट झाल्याचा आनंद व्यक्त केला आणि सर्वांचा निरोप घेतला. यानंतर श्रीकृष्णादी सर्वजण द्वारकेला परत आले. श्रीकृष्ण पांडवांच्या भेटीला काम्यक वनात. वनवासात भ्रमंती करत पांडव काम्यक वनात पोहोचले. ते येथे आले आहेत हे श्रीकृष्णाला समजताच श्रीकृष्ण सत्यभामेला घेऊन पांडवांना भेटण्यासाठी तेथे गेला. अरण्यात पांडवांना दिलासा देणे, त्यांची विचारपूस करणे, त्यांना धीर देणे हे श्रीकृष्ण मधूनमधून त्यांना भेटून करत होता. विशेष म्हणजे द्रौपदीला धीर देण्यासाठी यावेळी त्याने सत्यभामेला बरोबर घेतले होते.
श्रीकृष्ण तेथे पोहोचल्यावर पांडवांनी त्याचे आणि द्रौपदीने सत्यभामेचे यथोचित स्वागत केले. त्यांनी एकमेकांची विचारपूस चौकशी केली. विशेष करून अस्त्रे प्राप्त करण्यासाठी इंद्राकडे गेलेला अर्जुन आता परत आला होता. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी एकमेकांना परत परत आलिंगन दिले. सत्यभामेने द्रौपदीला जवळ घेतले आणि तिचे सांत्वन केले. श्रीकृष्णाने द्रौपदीला सांगितले की तिचे 5ही पुत्र आजोळी, आजोबा द्रुपद आणि त्यांचा मामा दृष्टद्युम्न यांनी वारंवार सांगूनही ते तेथे न राहता ते द्वारकेला राहत आहेत. कारण द्वारकेला त्यांना प्रद्युम्न, अभिमन्यू आणि अनिरुद्ध सर्व प्रकारचे शिक्षण देत आहेत. ते विद्येत रुची दाखवत आहेत आणि प्रावीण्यही प्राप्त करत आहेत. त्यांना विशेष करून धनुर्विद्येत जास्त गती आहे. द्रौपदीला स्वाभाविकच आपल्या पुत्रांची काळजी होती, परंतु आता हे सर्व ऐकून द्रौपदी सुखावली. यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाने प्राप्त केलेल्या अस्त्रांबद्दल आनंद व्यक्त केला. वनवास आणि अज्ञातवासाचाच कोणत्याही प्रकारे कौरवांकडून राज्य परत मिळवण्याची जिद्द पांडवांना आहे हे पाहून श्रीकृष्ण समाधानी झाला. त्याने युधिष्ठिराला परत परत दिलासा दिला की त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो स्वतः यादववीर आणि मथुरावासी गोपाळांची चतुरस्त्र सेना कौरवांना ठार करण्यासाठी सदैव उत्सुक आहे. ते सर्वजण फक्त तुझ्या आज्ञेची प्रतीक्षा करत आहेत. श्रीकृष्णाचे हे धीराचे बोल ऐकून पांडव श्रीकृष्णाला म्हणाले की केशवा, तू आमचा मुख्य आधारस्तंभ आहेस. आता वनवासाचा काळ संपत आला आहे. लवकरच आम्ही अज्ञातवासाचा काळही संपवू आणि तुझ्या नेतृत्वाखाली तुझ्या आज्ञेत युद्धासाठी तत्पर होऊ. आम्ही तुला सर्वस्वी शरण आहोत. सत्यभामेने द्रौपदीला जवळ घेऊन तिच्याशी धीराचे बोलणे केले. सत्यभामेने द्रौपदीकडे तिचे पती तिच्याशी कसे वागत आहेत याची बारकाईने विचारपूस केली. तसेच त्यांनी एकमेकांजवळ सुखाची बोलणी केली, भरपूर हास्य विनोद केले. हे सर्व सुरू असताना तेथे हजारो वर्ष आयुष्य लाभलेले मार्कंडेय मुनी येताना दृष्टोत्पत्तीस आले. सर्वांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले. श्रीकृष्ण आणि युधिष्ठिरासह सर्वांनी त्यांचे आदरपूर्वक पूजन केले. त्यानंतर श्रीकृष्णाने मोठ्या अदबीने मार्कंडेय मुनींना म्हटले की मुनिवर्य, आम्ही सर्वजण आपल्या अमृतवाणीमधून यथोचित उपदेश ऐकण्यासाठी आतुर आहोत. यानंतर मार्कंडेय मुनींनी बराच काळ सर्वांना अनेक प्रकारचा उपदेश केला. त्यानंतर त्या महातपस्वी मुनीने सर्वांचा निरोप घेतला आणि ते आपल्या इच्छित स्थळी निघून गेले. ते गेल्यावर श्रीकृष्णानेही सत्यभामेसह सर्वांचा प्रेमपूर्वक निरोप घेतला आणि त्याने द्वारकेला गमन केले. हरिओम.